पावसाळ्याचे दिवस म्हणलं काहीतरी चटपटीत खमंग असं खावंसं वाटतं. त्यात चिवडा म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं. चला तर मग चिवडा बनवू, पण वेगळ्या पद्धतीचा. आज आपण बनवणार आहोत मका पापडी चिवडा. चला वेळ न करता आपण त्याचं साहित्य पाहू. मी घेतलेली आहे अर्धा किलो मका पापडी, जे की आपल्याला तळून घ्यायची आहे. आता आपलं गरम झालेलं आहे, म्हणून आता सगळी पापडी आपण टाकून घेऊ, तळून घेऊ. पापडी तळली की नाही ते बघण्यासाठी आपण एकदा तिला चेक करू. अशी कुडकुडीत पापडी मोडली की समजायचं की आपली पापडी तयार झालेली आहे. तळून घेतलेली पापडी अशा पसरट भांड्यात घ्यायची, जेणेकरून आपल्याला सगळे मसाले मिक्स करता यावेत. इथे घेतलेला आहे मी कढीपत्ता, 1 वाटी शेंगदाणे, लसूण पाकळ्या जी की टेचून घेतलेल्या आहेत मी, मीठ आहे जे की चवीनुसार टाकायचं आपल्याला, गरम मसाला, लाल तिखट आणि हळद. लाल तिखट लहान मुलासाठी बनवायचे, त्यासाठी लाल तिखट कमी टाका. तेल गरम झालेलं आहे. पापडी चिवड्यासाठी तेल कमीच वापरायचं. 2 चमचे तेलामध्ये शेंगदाणे असे मी तळून घेते, जे की छान खरपूस असे तळले पाहिजेत. चवीलाही छान लागतात. शेंगदाणे कधी भाजण्याऐवजी तळलेले छान लागतात. शेंगदाणे परतून घेतलेले आहेत. शेंगदाणे काढून घेतल्यानंतर आपल्याला त्यात लसूण टाकून घ्यायचं आहे. छान असं खरपूस लालसर झाला की आपल्याला लगेच कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. कढीपत्ता छान असा तडतडला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद केला की आपल्याला कढई खाली उतरवून घ्यायची. गॅसवरती मसाले टाकल्यास मसाले सगळे जळून जातील. चवीनुसार मीठ पाहिजे आपल्याला. शेंगदाणे टाकून घ्या. गरम मसाला, मिरची टाकून घ्या, थोडीशी हळद. आता सगळे जिन्नस आपण एकजीव करू. सगळे मसाले आपण मिक्स करून घेऊ. सर्व मसाले आता आपण पापडीमध्ये टाकून घेऊ. चिवड्यात हात न घालता चिवड्याला असंच मिक्स करून घ्यायचं. सगळे मसाले टाकल्यानंतर छान हलक्या हाताने मिक्स करून घ्या, जे की पापडी मोडली नाही पाहिजे. चमच्याने किंवा पळीने मिक्स केलात तर पापडी मोडून जाईल. त्यासाठी हलक्या हाताने मिक्सअप करा.